नमस्कार, स्वागत आहे तुमचं मुंबई तकमध्ये। काल इलेक्शन कमिशनची पत्रकार परिषद पार पडलेली आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये इलेक्शन कमिशनने राहुल गांधींनी जे प्रश्न उपस्थित केले होते त्यांना उत्तर द्यायचा प्रयत्न केलेला आहे। या सगळ्यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न होता, तो म्हणजे एका व्यक्तीचे अनेक ठिकाणी एपिक नंबर आहेत किंवा एकाच व्यक्तीचे अनेक एपिक नंबर आहेत। या सगळ्या संदर्भात सुद्धा इलेक्शन कमिशनने काल उत्तर दिलेलं आहे आणि आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून हेच समजावून घ्यायचं आहे की एपिक नंबरचं डुप्लिकेशन कसं होतं आणि त्याच्यावर इलेक्शन कमिशनने काय उत्तर दिलेलं आहे। सुरुवातीला आपण राहुल गांधींनी जी पत्रकार परिषदेमध्ये काही एपिक नंबर दिले होते आणि त्यांचा असा दावा होता की या एका व्यक्तीने 2 ठिकाणी मतदान केलेलं आहे किंवा 2 वेगवेगळ्या राज्यांच्या मतदार याद्यामध्ये त्या व्यक्तीचा नंबर आहे, त्याचं नाव आहे। ते नेमके नंबर कुठले आहेत ते आपल्याला सापडत आहेत का हे बघूयात आणि दुसरीकडे इलेक्शन कमिशनने यावर काय स्पष्टीकरण दिलेलं आहे हे सुद्धा समजावून घेऊयात। इलेक्शन कमिशनला जेव्हा हा प्रश्न विचारण्यात आला की एकाच व्यक्तीचे वेगवेगळ्या भागांमध्ये त्याचं मतदान यादीमध्ये नाव कसं आहे, त्याचा एपिक नंबर वेगवेगळा कसा आहे, तर त्यांचं असं म्हणणं होतं की असे जे एपिक नंबर होते की जे म्हणजे एकच एपिक नंबर आहे आणि तो व्यक्ती वेगवेगळ्या भागांमध्ये आहे, ते आम्ही सर्च केलेलं आहे। मार्च 2025 मध्ये आम्ही या सगळ्या संदर्भातला आढावा घेतला होता आणि असे 3 लाख लोक आम्हाला सापडले होते की ज्यांचा एपिक नंबर एकच आहे पण वेगवेगळ्या भागांमध्ये त्यांचं नाव आहे। ती सगळी यादी आम्ही क्लिअर केलेली आहे, त्यामुळे अशा कुठलीही व्यक्ती आता सापडणार नाही। पण आपण जे पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधींनी काही उदाहरणं दिली होती, जे एपिक नंबर्स दिले होते ते आता आपल्याला सापडत आहेत का, ते इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर काय दिसतंय ते पाहूयात। तर ही एक व्यक्ती आहे जिचं नाव आदित्य श्रीवास्तव आहे आणि राहुल गांधींच्या अनुसार या व्यक्तीचे महादेवपुरा, मुंबई आणि लखनौ या 3 ठिकाणी जे मतदार याद्या आहेत त्यांच्यामध्ये नाव होतं। आणि दुसरी एक व्यक्ती आहे विशाल सिंग नावाची, जिचं महादेवपुरा आणि वाराणसी या 2 मतदारसंघांमध्ये नाव आहे असं त्यांनी असं म्हटलं होतं। या व्यक्तीचा आपण एपिक नंबर बघितला तर दोन्ही ठिकाणी हा सेम आहे। आता इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर तिथे आपल्याला काय सापडतंय हे आता बघूयात। या व्यक्तीचा एपिक नंबर आपण इथे टाकून बघूयात आणि तिथे खरंच त्याचं 2 ठिकाणी नाव आहे का हे सुद्धा चेक करूयात। 7040888C। तर आपण इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर जो एपिक नंबर आपल्याला दिला होता तो आपण सर्च करून बघितलाय, तर तिथे ते नाव येतंय, आदित्य श्रीवास्तव हे नाव येतंय आणि त्यांचं जर बघितलं तर आत्ता त्यांचं इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटनुसार एकाच भागामध्ये नाव दिसतंय, ते म्हणजे महादेवपुरामध्ये। इथे अजून दुसरी कुठलीही जी लिस्ट आहे ती आलेली नाहीये। आणखी एक नंबर होता त्यांनी जो शेअर केला होता तो सुद्धा आपण चेक करूयात, ज्याच्यामध्ये ज्या एपिक नंबरवर सुद्धा 2 वेळा मतदान झालंय असा दावा राहुल गांधींनी केला होता। दुसरी व्यक्ती दिनेश सिंग, ज्यांचा राहुल गांधींचं म्हणणं होतं की यांचं सुद्धा 2 ठिकाणी मतदार याद्यांमध्ये नाव आहे। आपण तो एपिक नंबर सर्च केलाय आणि त्यांचं नाव आपल्याला आता मुझफ्फरपूर या भागामध्येच सापडत आहे, एकच नाव त्यांचं आहे। त्यामुळे इलेक्शन कमिशनने जो दावा केला होता की मार्च 2025 मध्ये जेव्हा त्यांनी या सगळ्याची स्क्रुटिनी केली त्यांना 3 लाख नावं अशी सापडली की ज्या व्यक्तीचं 2-2 ठिकाणी मतदार याद्यांमध्ये नाव आहे ते त्यांनी क्लिअर केलेलं आहे। आता या जी उदाहरणं राहुल गांधींनी दिली होती त्या मतदारांची आता आपल्याला एकाच ठिकाणी या इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर नावं असल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे। आता त्यातला दुसरा एक प्रश्न होता तो म्हणजे की एका व्यक्तीचे वेगवेगळे एपिक आयडी कसे आहेत, त्यावर सुद्धा यांनी उत्तर दिलेलं आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की एखादी व्यक्ती गावातून एखाद्या शहरात जाते किंवा एका शहरातून दुसऱ्या शहरात जाते, त्यावेळेस जुनं जे नाव आहे किंवा जुन्या भागामध्ये त्यांचा जो मतदार यादीमध्ये नाव असतं ते काही ते डिलीट करत नाहीत आणि ते न डिलीट केल्यामुळे 2-2 ठिकाणी त्यांचं जे रजिस्ट्रेशन आहे ते होत असतं। इलेक्शन कमिशनने उत्तर दिले की 2003च्या आधी एकत्र अशी कुठली वेबसाईट इलेक्शन कमिशनची नव्हती जिथे कुठल्याही स्टेटचं व्यक्तीचं नाव तुम्ही सर्च करू शकाल। स्टेटची म्हणजे प्रत्येक राज्याची वेगवेगळी वेबसाईट होती, प्रत्येक राज्याचा वेगवेगळा डेटा होता। आता त्यामुळे जे लोक मायग्रेट झाले आहेत म्हणजे एका ठिकाणावरनं वेगवेगळ्या ठिकाणी राहायला गेलेले आहेत, एका शहरातनं वेगळ्या शहरात गेले आहेत किंवा गावामधनं ते शहरामध्ये आलेले आहेत, तर त्या व्यक्तींनी त्यांचं गावामधलं मतदान आहे ते काही रद्द केलेलं नाहीये किंवा तिथे त्यांनी कुठले अर्ज दिलेला नाहीये। त्यामुळे त्यांनी जर ते एखाद्या शहरात गेले असेल आणि तिथे त्यांनी नव्या मतदार यादीमध्ये त्यांचं नाव समाविष्ट केलं असेल तर अशा व्यक्तीचे तुम्हाला 2-2 एपिक आयडी मिळू शकतील असं सुद्धा दावा आहे तो इलेक्शन कमिशनने केलेला आहे। आता मग त्यांना प्रश्न विचारण्यात आला की आधी म्हणजे 2003च्या आधी तर अशी कुठली वेबसाईट नव्हती किंवा कम्प्युटराइज्ड असा डेटा मिळत नव्हता, आता ते शक्य आहे, आता व्यक्ती शोधणं शक्य आहे आणि ती व्यक्ती एकाच ठिकाणी
व्यक्तीचं मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट होईल हे सुद्धा करणं शक्य आहे, पण इलेक्शन कमिशन करत का नाहीये? तर इलेक्शन कमिशनचं असं म्हणणं आहे की आम्ही कोणाच्या म्हणण्याने असं कोणाचंही नाव त्या यादीमधनं कट करू शकत नाही, हे खूप घाईघाईने होऊ शकतं, म्हणून आम्ही त्या व्यक्तीची नावं कापलेली नाहीयेत. जे SIR आता सुरू झालेले आहे त्यामधनं या पद्धतीची जी स्क्रुटिनी आहे ती करता येऊ शकते आणि त्यानंतरच आम्ही या सगळ्या संदर्भातला निर्णय घेऊ. पण एखाद्या व्यक्तीने असा अर्ज केला की मी एखाद्या शहरातनं किंवा एखाद्या गावातनं वेगळ्या शहरामध्ये गेलेलो आहे आणि माझं जुनं जे मतदार यादीमधलं नाव आहे ते कमी करा, तरच आम्ही ते कमी करू. पण मात्र कोणाच्या प्रेस कॉन्फरन्समुळे किंवा कोणाच्या सांगण्याने आम्ही हे काही नाव डिलीट करू शकणार नाही. आम्ही आमच्या मतदारांसोबत, आमच्या वोटरसोबत ठामपणे उभं असल्याचं सुद्धा इलेक्शन कमिशनने काल त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे एपिक नंबरचं ड्युप्लिकेशन कसं होऊ शकतं, एकाच व्यक्तीचे 2-2 एपिक ID कसे असू शकतात, याच्यावर काल इलेक्शन कमिशनने हे स्पष्टीकरण दिलेले आहे. आपण ते जी पडताळणी आहे ती सुद्धा करून बघितलेली आहे. तुम्हाला राहुल गांधींचे दावे आणि इलेक्शन कमिशनने काल जी उत्तरं दिलेली आहेत किंवा एपिक नंबर संदर्भात त्यांचं जे म्हणणं आहे, जे मांडलेलं आहे, त्याच्याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करा.